पण मला एक सांग, आपण जेव्हा दुसऱ्याशी कनेक्ट होतो बघ, म्हणजे तर ते हार्ट टू हार्ट होतं, पण मग हे एक्सप्रेशन जे असतं, भावना व्यक्त करणं आणि त्या योग्य पद्धतीने एक्सप्रेशन आणि कनेक्शन हे कसं काय करायचं? एक्सप्रेशन्स समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्ट करत असताना, संवाद साधताना हातांचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बोलणं कुठलंही असू द्या, बोलताना जोपर्यंत तुमचे हँड मूव्ह करत नाही. आता काय होतं, साधारण हात बांधून बोलणं, हात हे असं ठेवून बोलणं, हाताची घडी घालून बोलणं, इथे काय होतं, लॉकिंग होते. ही सायकोलॉजिकल लॉकिंग असते. आता जेव्हा ही सायकोलॉजिकल लॉकिंग होते ना, तर तुमची आतली सिस्टीम बंद असते. फक्त तोंड जे आपण आपल्या श्रीमुखातनं जे काढतोय ते तेवढंच पोचतंय. मग ते कनेक्ट कसं होणार? आत्मिक कनेक्ट झालं पाहिजे ना. नातं असू दे, आपले क्लायंट असू दे, आपले कलिग्स असू दे. मग अशा वेळेस जेव्हा बोलताना हँड मूव्ह करता, तेव्हा ऑटोमॅटिकली शब्दांची लयबद्धता जी आहे, चढ उतार जो आहे, तो त्याला संबंधित असतो, कनेक्टेड असतो. आणि जेव्हा ती लयबद्धता डेव्हलप होते, तेव्हा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स डेव्हलप होतात. कसे पाहिजेत हँड जेस्चर्स? त्याचे आता साधारण एक बेस म्हटला ना, आता तुला सांगायचं म्हटलं तर बेस म्हणजे हँडचा फ्लो हा शोल्डरच्या लेवलला असला पाहिजे. राईट, लाईक दिस, करेक्ट आहे. आणि मग याला 4 प्रकार अजून कनेक्टेड. म्हणजे समजा की तुम्ही एखाद्या ठिकाणी, सामूहिक ठिकाणी जेव्हा तुम्ही बोलताय, तर तुम्हाला काय करायचं आहे, समोर बसलेल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित तरी करायचं आहे किंवा एंगेज तरी करायचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही हे वेगवेगळे 4 प्रकार, आपण याला हँड व्हेरिएशन म्हणतो, ते वापरू शकता. किंवा तुम्ही एखाद्या क्लायंटसमोर बोलताय, मग त्या क्लायंटसमोर बोलणं म्हणजे काय, शेवटी काय की क्लायंट क्लोजिंग झालं पाहिजे, तर त्यासाठी सुद्धा हँड व्हेरिएशन वापरलं जातं. म्हणजे साधारण एखादं एक्झाम्पल यामध्ये आता मी शिकवते. सांगायचं म्हटलं तर सपोज की मी माझ्या क्लायंटशी बोलते, तर आपण असं म्हणू शकतो की कसं सांगते तुला बघ, मी तुला सांगते, गेले 5 वर्ष झाले आम्ही या इंडस्ट्रीत काम करतो. मी काय केलं, नंबरिंग हँड पोझिशनचा वापर केला. तर नंबर्स, आता मी नुसतंच शाब्दिक बोले, तुला सांगू का, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले आता मी या क्षेत्रामध्ये काम करते. काय झालं, ते वर गेलं, ते आत नाही जाते, कनेक्ट नाही होते. पण जेव्हा मी असं दाखवते, दर्शवते, तर हे लॉक्ड होतंय समोरच्याच्या सायकोलॉजीमध्ये. आता तो विसरणार नाही आहे हे 5 वर्ष. मग त्याला वाटेल अच्छा, तर ही समोरची व्यक्ती एक्सपिरियन्स्ड आहे आणि हिच्यासोबत काम करायला हरकत नाही. तर असे काही हँड व्हेरिएशन्स वापरले की कनेक्ट वाढतो. म्हणजे असे वर शोल्डर लेवलला नंबरिंग केलं. किंवा आपण एखाद्या कार्यक्रमात सपोज डिरेक्टर बसलेत, CEO बसलेले आहेत आणि आपल्याला त्यांना उद्देशून काहीतरी बोलायचं आहे, तर आपण हे दोघं हात पाम इन इयर्स. तर आजच्या या प्रोग्राममध्ये उपस्थित माननीय श्री, तर आपण काय केलं, त्यांना पोझिशन केली. त्याने रिस्पेक्ट वाढते, समोरचा थोडा अलर्ट होतो, कनेक्ट होतो आणि इम्प्रेस होतो आपल्या बोलण्याला. तेच तर हवंय. पण आता अशा 2 व्यक्ती बसल्यात, म्हणजे मी साधारण प्रत्येक नात्याबद्दल बोलते, म्हणजे आई आणि मुलगा मुलगी असले, नवरा बायको असले, तर त्यावेळेला आपण हातांचा वापर कसा करायचा आपलं ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी? तिथेही करायचाच आहे. तर मुळात अगदी आपण आपल्या बाळाशी बोलतोय, छोटंसं बाळ आहे माझं, गोडचं, 5 वर्षाचं आहे, राईट. तर त्याच्याशी बोलतानाही हँड हा बेस आहे, ते या बेसला वापरायचंच आहे. काय सांगितलं गुड्डू मी तुला, नाही जायचं आहे ना तिकडे, का जातोयस तू, चल ये इकडे. हे पहा, आता मी प्रत्येक वाक्याला हँड पोझिशन यूज केली आहे, कारण मी हात वापरले तरच माझ्या शब्दांचा चढ उतार डेव्हलप होणार आहे. आणि तो झाला नाही तर माझा चेहरा बोलणार नाही. आता माझं ते 5 वर्षाचं बाळ, मग आईचा चेहरा तर बघणारच ना, आणि तिथून तो मला कनेक्ट होणार आहे. तर येस, रिलेशनमध्ये सुद्धा हँड मुवमेंट्स, हातांचा वापर करायचा आहेच आहे. किंवा तू आलास ना इकडे गुड्डू, तू अभ्यास केलास ना, 2 चॉकलेट्स फिक्स, 2. सो नंबरिंग हँड पॅटर्नचा मी वापर इथे पण केला, लाईक दिस. पण मग आपली जी बाकीची, आपण ज्याला म्हणतो ना बॉडी लँग्वेज किंवा पोस्चर, ती महत्वाची असते का? भयंकर. म्हणजे मी शब्द जर बोलले नाही, अगदी सॉफ्ट किंवा असेल, तर आपण आपल्या बॉडी लँग्वेजमधनं कसं बोलावं? म्हणजे मी
मी कायम असं म्हणत असते की जर तुम्हाला छान बोलायचं आहे, उत्तम बोलायचं आहे, तर कंपल्सरी तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये जोर असलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी तर शब्द इथे वापरेल की प्रोफेशनल बॉडी लँग्वेज तुम्हाला जमली पाहिजे. बरं. का की आपल्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला आपल्या बॉडीची जोड असली पाहिजे. तर जोपर्यंत ते होत नाही आहे, तुमचा मेसेजच समोरच्यापर्यंत पोचत नाही आहे. म्हणजे आता उदाहरण घेऊया की कोणीतरी तिकडनं आलं आणि त्याने असं म्हटलं की माझं लग्न ठरलं आहे. आता आपण हे असेच बसलो आहे आणि छान छान ठरलं का, पेढे कुठे. तर समोरचा विचार करतोय म्हणजे हा फक्त बोलायचं म्हणून बोलतोय, याला माझं लग्न ठरलं ह्याचा काही आनंद झालाच नाही आहे. का, कारण ते कसं जसं अरे क्या बात आहे, ठरलं का लग्न, अरे पेढे आणायचे ना. आत्ता काय झालं, माझ्या शब्दांना माझे एक्सप्रेशन, माझी बॉडी लँग्वेज आली आणि आता त्याला आनंद झाला की बरं झालं मी यांना सांगितलं, हे माझ्या सुखात सहभागी. सेम दुःखात पण हे तसंच वर्क करतं. तर जेव्हा तुम्ही एखाद्याची काउन्सिलिंग करताय, कोणाला समजवताय, आता आपल्याकडे कसं असतं की 10व्याला 13व्यालाही जावं लागतं बऱ्याचदा, आपण दारावर जातो. तर तुम्ही कशाला चालले, तुम्ही दुःख, मी तुझ्या दुःखात सहभागी आहे हे सांगायला चाललो आहे. मग हे कसं सांगायचं, नुसतं वर्बल, तोंडाने नाही 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 नाही, बॉडीतनं रिफ्लेक्ट झालं पाहिजे. तर तिथे मी एक मस्त टिप देते की जेव्हा तुम्ही कोणाचं काउन्सिलिंग करताय किंवा तुम्ही कोणाच्या घरी काही वाईट घटना घडली आहे, तुम्ही त्यांना भेटायला जाताय, त्याही वेळेस हातांचा वापर झाला पाहिजे, पण शोल्डर्सच्या आत. म्हणजे कसं, असं. आणि जे नॉर्मल बोलताना जिथे तुम्ही कॉन्फिडन्सने बोलताय असं, हा डिफरन्स येतो आहे. हात इथे चाललेत, हात इथे चालले, तर माझी बॉडी ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट होते आणि त्याला वाटतंय की ही माझ्या दुःखात माझ्यासोबत आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.